तू हा काळ मागे फिरवतो आहेस, तो सृष्टीसाठी आणि त्यातील इतरांसाठी, परंतु आम्हाला हे सारं लक्षात राहणार. त्यामुळे तू जितक्यांदा हे मागे फिरवशील तितक्यांदा आम्हाला तुला मारण्याची एक संधी मिळणार. तुझ्या सगळ्या युक्त्या आम्हाला समजत असतील तर आमच्याकडे तुला संपवण्याचा मार्ग देखील निश्चित असेल. ह्याबद्दल तुला देखील कल्पना असेलच. स्वतःचा मृत्यू टाळणं आता तुझ्याच हातात आहे. देवी, मी वाईट नाहीये. मला कोणाचंही नुकसान करायचं नव्हतं, पण माझे स्वामी असुर नरेश महिषासुर आहे, त्यांच्यासाठी मी हे करतो. तुझी निष्ठा आम्हाला जाणवते, परंतु भविष्यात होणारी ही लढाई टाळता येणार नाही. तू काळ थांबवू नकोस, कारण काळ थांबला तर सृष्टी थांबेल. आम्ही तुला जीवनदान देतो, परंतु युद्ध अटळ आहे. तू आज मागे हटलास तर तू जिवंत राहशील. नंतर महिषासुरासह तुला युद्धात भाग घेता येईल, तुझं कौशल्य दाखवता येईल. मात्र आत्ता जे करतोयस तेच करत राहिलास तर आपण दोघेही या कालचक्रात अडकून राहू. आमचा संयम संपेल आणि मग तुला नमवून आम्ही महिषासुराशी युद्ध करू. त्या युद्धात तू कुठेही नसशील. हो, मी नंदी आहे, महादेवांचा नंदी. महादेवांचा नंदी हा श्री महादेवांचा पाश आहे. या पाशातून तुझी सुटका अशक्य आहे. तुझा अंत आता निश्चित आहे. ठीक आहे, तुझं म्हणणं मला पटतंय. मी आता माघार घ्यायला तयार आहे, पण मी युद्धात महिषासुरांच्या बाजूने असेल आणि एखाद्या योद्ध्यासारखंच तुला आव्हान करेन. तेव्हा तुला माझ्याशी युद्ध करावंच लागेल. मान्य आहे. तू हुशार आहेस, समजूतदार आहेस. इतर असुरांसारखं निरर्थक युद्ध तू टाळलंस आणि विचार करून बुद्धीने माघार घेतलीयस. स्वतःच्या सामर्थ्यावर तुला विश्वास आहे आणि ते योग्य ठिकाणी वापरावं हेही तुझ्या लक्षात आलंय. मात्र हा खेळ थांबवायच्या आधी आपल्याला आणखी एक काम करायचं. कोणतं काम देवी? आज तुझा बळी देऊन त्या तुळजाला आणि श्री महादेवांना आम्ही एक संदेश देणार आहोत. त्यांनी आमच्या पाठीमागे हेर पाठवले तर त्यांचीही हीच अवस्था होईल. काय काय, शेवटी तुझं खरं रूप समोर आलंच. माझा खेळ केला होतास नव, आता तुझा खेळ होणार. मृत्यूच्या आधी आम्ही तुला एक शेवटची संधी देतो. तू आमच्या सैन्यात ये आणि त्या तुळजा विरुद्ध आमच्यासाठी हेरगिरी कर. आम्ही तुला जीवनदान देऊ आणि एवढेच नाही, तू सुखात ऐश्वर्यात लोळशील. तुला कोणतीच कमतरता जाणवणार नाही. त्रैलोक्याचे स्वामी असुर नरेश महिषासुर त्यांना सांगून सगळा कैलास पर्वत जिंकून घेऊ आम्ही आणि त्याचे तुला स्वामी करू. माझ्या मनावर केवळ महादेवांचं अधिराज्य आहे. ना मला कैलासाचा मोह आहे, ना धनाचा.
माझ्या महादेवांचा आशीर्वाद हेच माझ्यासाठी धन आहे आणि त्यांचे चरण हीच माझी जागा. तुळजादेवींची माया बहुमूल्य आहे माझ्यासाठी आणि त्या मायेपुढे तुम्ही केलेली ही माझ्यावर धनाची उधळण ही तर माझ्यासाठी तुच्छ आहे. तुम्हाला माझा शिरच्छेद करायचा आहे ना? खुशाल करा. मृत्यूच्या दारात येऊन सुद्धा तुझं हे नाटक सुरू आहे. आता तुझा अंत निश्चित आहे. नभाजी, हा हा. या! अरे हे कसं शक्य आहे? माझ्या मानेवर तर शुंभाने नाही, मला वाचवलंय. मला निश्चितच तुळजादेवींनी वाचवलंय. पण कसं? अखेर असिलोमाने त्याचं काम केलं. काळ पुढे मागे फिरवून तू काळाचा मोठा गुंता केलायस असिलोमा. तो सोडवणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ज्या दिवशी आम्हाला पहिल्यांदा सर्व बीज मिळाले आणि आम्ही ते नष्ट केले, त्यानंतर तू पहिल्यांदा काळ मागे फिरवला होतास. त्यामुळे पुढील सर्व गोंधळ निर्माण झाला. पुन्हा पुन्हा त्याच घटना घडत राहिल्या. आता पुन्हा सर्व गोष्टी त्याच काळात नेऊन ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या प्रसंगानंतरच्या सर्व घटना नियमित घडतील आणि काळही प्रवाहित राहील. काळाचा प्रवास अडवण्यात माझेही नुकसान आहे हे माझ्या लक्षात आले. मी हा काळ पुन्हा प्रवाहित करण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे अखेर कालचक्र संपले. ह्या दुष्ट फेऱ्यातून आम्ही बाहेर पडलो. भूलोकावरील सर्व जीव बाहेर पडले. या दरम्यान या कालचक्राच्या परिणामाने जे जे घडलं असेल तेही आता घडणार नाही. आणि आता ही बीज नष्ट करून आम्ही गावात सुद्धा सुख समाधान आणू. हा सगळा खेळ कायमचा बंद होईल. तुझा मळवट कपाळी आई, भय संकट निवारी आई. महिमावती भुवनी तुळजाई, आई तुळजा भवानी आई, आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानी आई, आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानी आई, आई तुळजा भवानी, आई तुळजा तुळजाने काळचक्राचा फेरा तोडला आहे. काळ आता पुन्हा काही दिवस मागे गेलाय आणि तिथून पुढे तो तसाच सुरू होईल. हे जे काही घडलं आहे त्याची स्मृती काही लोकांनाच असेल. असुर नरेशांना तर याची अजिबात कल्पना नसेल. मी पुन्हा तीच चूक केली तर काळचक्राचा नवा फेरा तयार होईल. मी तुळजा माझा अंतही करेल. यातून मला काहीतरी नवा मार्ग काढायला हवा. पण तू काय आहे? देवी, आज शेवयाची खीर. आनंदात दिसताय.
अगं पद्महंसा, तुला माहितीये आज कालचक्राचा फेरा संपला. त्याच घडणाऱ्या घटनांच्या फेऱ्यातून हे गाव मुक्त झालं. आता गावावर कुठलंही संकट येणार नाही. आमच्या भोळ्या भाबड्या लेकरांना देखील कुठलाही त्रास होणार नाही. कालचक्राचा फेरा? कोणत्या पुन्हा पुन्हा घडणाऱ्या घटना? देवी, तुम्ही नक्की कशाबद्दल सांगताय? मला काही कळलं नाही. थांब, आम्ही तुला सगळं समजावून सांगतो. अगं, हे कालचक्र सतत गतिमान असतं. काळ आपल्याला हातात धरून ठेवता येत नाही, तो प्रवाही असतो. पण हेच कालचक्र जर कोणी उलट फिरवलं तर मग पुन्हा पुन्हा त्याच घटना घडत राहतील ना. म्हणजे देवी, पुन्हा पुन्हा त्याच घटना कशा घडतील? मला नाही कळलं काही. म्हणजे आता मी तुझ्यासाठी स्वयंपाक केला, तुझ्यासाठी जेवण वाढलं, आणि हाच प्रसंग जर उद्या पुन्हा घडला तर तुला विचित्र वाटेलच ना. पण देवी, तुम्ही उद्या सुद्धा माझ्यासाठी स्वयंपाक करालच ना, तेव्हा ही घटना पुन्हा घडणारच. अगं, तसं नाही. म्हणजे एक प्रसंग जर वारंवार घडत राहिला तर काळ पुढे जात नाही, उलट सातत्याने मागेच येतो. असंच होणार नाही का? देवी, मला काही कळत नाहीये. काळ पुढे जाण्याऐवजी मागे कसा येईल? कालचक्राचा फेरा आणि त्याची रचना ही एक वेगळीच गोष्ट. फारच कमी व्यक्तींना त्याचं अस्तित्व माहिती आहे, आणि पद्मा त्यापैकी नाही. त्यामुळे आम्ही तिला कितीही समजावून सांगितलं तरी तिला ते समजणार नाही, काही आठवणारही नाही. देवी, सांगताय ना? काही नाही. आम्ही हे सांगत होतो की आपल्याला गावात घराघरात पसरलेलं सैतानवटीचं बीज नष्ट करण्यात यश मिळालंय. हे तर फारच चांगलं झालं. एका क्षणात अगदी सहज तुम्ही ते साध्य केलं असेल. बरं देवी, मी आले. अगदी सहज, एका क्षणात नाही पद्मा. ही एक गोष्ट साध्य करण्यासाठी आम्हाला किती वेळात त्याच फेऱ्यातून जावं लागलं. देवांची शक्ती अमर्याद असली तरीही असुरही आता बलशाली झाले. त्यांचा प्रत्येक डाव परतवून लावण्याचं सामर्थ्य आमच्यात जरी असलं तरी त्यासाठी खूप वेळ आणि शक्तीही खर्च होते. आता असुर पुढचा वार काय करतायत याकडेही आम्हाला लक्ष ठेवावे लागणार. आई राजा, बाहेर ते गावात. ही अशी घाबरलेली, नक्की काय झालं असेल? असिलोमाला आम्ही समजावलं तरी पुन्हा त्याने कालचक्राचा फेरा सुरू केला की काय? आता आम्हाला पुन्हा तेच सगळं तर करावं लागणार नाही ना. सम्राज्ञी, कालचक्राशी खेळ करण्याची क्षमता असलेल्या आमच्या विश्वासू असुराने, असिलोमाने कार्यसिद्धीसाठी प्रस्थान केले आहे ना? हो असुर नरेश, आज सकाळी लवकर उठून तो रवाना झाला. आणि हो, मृत्यूदेवतेने दिलेली आम्हाला भेटवस्तू चिलखत सुद्धा आम्ही त्याला दिली आहे. वाह सम्राज्ञी, आपले हे प्रसंगावधान, आपली ही समय सूचकता आम्हाला अत्यंतिक प्रसन्न करते. त्या अलौकिक आयुधाचे त्याला निश्चितपणे सहाय्य होईल, आणि आता त्याला कोणीही पराभूत करू शकणार नाही. सम्राज्ञी, कालचक्र तोडण्यात असिलोमा यशस्वी झाला तर आपण दिष्ट स्तंभाचा नाश करू शकू, आणि मग आमच्या पत्रिकेत असलेल्या जय विजय योगामध्येच आम्ही तुळजाशी युद्ध करू, आणि त्यानंतर आमचा पराभव केवळ अशक्य आहे, केवळ अशक्य. हो असुर नरेश. असुर नरेशांचा विजय असो. अगं, नक्की झालं तरी काय? एवढी धावत पळत कुठनं आलीस? अन एवढी घाबरली का आहेस? नाही गाई राजा, गावात समजा छान सुरू आहे. गावातली भांडणं संपली आहेत हे सांगायचं होतं मला. असं होय? हेच सांगायला एवढी धावत धापा टाकत आलीस होय? उगाच घाबरवलंस?
आता मला वाटलं नवीन संकट आलं की काय. नाही ग, संकट आलं नाही, संकट टळलं. मी आपली सहज गंमत करत होते. अशी गंमत पण मी अवघच काळजी करून राहिले होते. आता काळजीचं काय बी कारण नाही. देवी आईनं समद नीट केलंय. तुला माहितीये काय राजा? अगं गावावर राक्षसी झाडाच्या बीजांचा अंमल होता. होय का? होय ना, मी तुला म्हणलं होतं ना, गावातली माणसं एकमेकांची भांडतायत, कारण नसताना वाद घालतायत. होय ग, मग? अगं देवी आई गावात आली, तिनं मला आणि गावातल्या काही भक्तांना ते बीज गोळा करायला सांगितले. मग आम्ही बरेच प्रयत्न करून ते बीज गोळा करून देवी आईला दिले आणि मग तिने ते नष्ट केले आणि मग समधी भांडणं मिटली. अरे वा, तू तर देवी आईचं लय मोठं काम केलं आहेस. देवीची खास आवडीची भक्त आहेस तू. वय ते तर आहेच मी, म्हणूनच तिनं तुझ्या मदतीसाठी मला पाठवलंय. पुढच्या वेळी देवी आली की मी तुझी आणि तिची भेट घालून देईन. बर, चालेल. बर, आता गावातील समधी पोरं खेळायला गोळा झाली आहेत. मी आधी जाऊन येते. देवी, पाहिलत का? तुमचीच तुमच्याशी भेट करून देणारी ही. बघ, आज सगळे आनंदात आहेत. मग आमची भक्त असलेली ओवी देखील आनंदात असेल ना. ये, आम्हाला स्वयंपाकात मदत कर. आणि आज तुझ्यासाठी छानसं जेवायला काहीतरी करायला हवं. तुझ्याही आवडीचं आम्ही करतो काहीतरी. काय करू सांग? आज बऱ्याच दिवसानंतर गावात शांतता आहे. हा आनंद साजरा व्हायलाच हवा. देवी, तुम्ही आनंदाने स्वयंपाक करणार म्हणजे फक्त दूध भात तर करणार नाही ना? नाही, कसं आहे, महादेवांना तर नैवेद्य म्हणून दूध भात आवडतो आणि तुम्हाला त्यांच्या आवडीचं जेवण बनवायला आवडतं. आता या सगळ्यामध्ये आम्हाला आमच्या आवडीचे पदार्थ कधी मिळणार? असं का? जणू काही तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं कधी आम्ही केलंच नाही. आता तू विचारलं आहेस तर तुझ्यासाठी दूध भातच करते आणि बाकीच्यांसाठी खीर, बदामाचा शिरा, पुऱ्या आणि बरंच काही. नाही हा देवी, तुम्ही एवढे सगळे पदार्थ करणार म्हणजे ते चविष्ट आणि अप्रतिमच असणार. मला सगळे पदार्थ हवेत. सगळं गाव आनंदात आहे. हा आनंद असाच राहावा. आता आणखी वेगळं कुठलंही संकट नको, एवढीच इच्छा. हा कसला आभास आहे? तुळजादेवींनी तर गावातील विषारी वृक्षाची सर्व बीज नष्ट केले आहेत. मग हे काय होतंय? गुणाजी, धनाजी, जरा बाहेर या बाळानो. आलो आलो. काय झालं बाबा? कशासाठी बोलवलो तुम्ही आम्हासनी? बाबा, काय काम होतं? सांगतो, समज सांगतो. हे बघा, आता माझं वय झालंय. एवढी वर्ष मी घरासाठी राबलो, कष्ट केलं. आता घरदार गावातला कारभार यात अडकून पडायचं नाही. देवाची सेवा करायची आहे. उरलेल्या आयुष्यात थोडं पुण्य कमवायचं आहे. म्हणजे नक्की काय विचार आहे तुमचा? काय ठरवलंय तुम्ही? मी विचार करतोय आता तीर्थयात्रेला निघून जावं. आता घरचं समज तुम्ही दोघांनी बघावं. देवाच्या मनात असेल तर पुन्हा भेट होईल आपली. असं का म्हणताय तुम्ही बाबा? तुम्ही कुठं बी जाऊ नका, तुम्ही आमच्यापाशी राहा. नाही, आता माझा निर्णय झालाय. आता हे समजत तुम्ही बघायचं आहे. आता मला मोकळं करा. मी एवढी वर्ष सांभाळलेली ही जमीन मी तुम्हा दोघांना बरोबर अर्धी अर्धी वाटून देतो. हे घ्या. गुणाजी, तू मोठा भाऊ आहेस. धनाजी तुला धाकटा. तो बी आता शाना सुद्धा झाला असला तरी हे घरदार सांभाळायचं काम तुझंच आहे बघ. होय बाबा, मी घरदार बी सांभाळीन आणि धनाजीला. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. हे बाकी खरं आहे. दोघं मिळून समजा चांगलं सांभाळतील.
कुठे भांडण तड्डा होऊ देणार नाही. हे दोघे भाऊ लहानपणापासून एकमेकावर प्रेम करतात. आता शेती विभागून दिले असले तरी एक वेगवेगळी शेती करणार नाहीत. जे काय काम करायचंय ते एकत्र करतील. नाही, समोर आनंदी प्रसन्न वाटणाऱ्या या दृश्याच्या मागे बरंच काही दडलं आहे. दिसतंय तसं काही होत नाही, होणारही नाही. कुठल्या तरी अकल्पित विचित्र परिस्थितीची चाहूल लागते आम्हाला. ही देवींना सांगायलाच हवं.